कोकणाच्या हिरव्यागार दऱ्याखोऱ्यात दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेली एक अशी भूमी जिथे इतिहास श्वास घेतो, परंपरा बोलते आणि प्रत्येक कणात देवत्व जाणवतं। हीच ती संगमेश्वर भूमी। तर आपला आजचा प्रवास होता चिपळूणपासून फक्त 56 किलोमीटर असणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक ठिकाणचा। ह्या प्रवासात आपण काय काय पाहिलं आणि ही जागा का ऐतिहासिक आहे हे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये समजून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण आता पोहोचणार आहोत मित्राच्या घरी, जिथे आपण बाईक पार्क करणार आहोत आणि हा समोर उभा आहे 100%। अरे बापरे, क्लच क्लच। आपण आता निघतो इथून। हे आपले दोन मित्र आहेत। चला चला, सगळ्यांनी चष्मे आणले भाई, मी एकटाच चष्म्याचा राहिलोय। तू आणलास ना? सतत उडत असणारे धूळ आणि 2011 पासून बनत असलेला मुंबई गोवा महामार्ग हे बघत बघत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। शेवटी 2 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो संगमेश्वरमधील कसबा या गावामध्ये, इतिहासाच्या जिवंत साक्षीदार ठिकाणी। 1889 मध्ये याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सेनांनी पकडलं होतं। हा पुतळा म्हणजे त्यांचं शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेल्या अजरामर बलिदानाचं प्रतीक आहे। आणि इथूनच आज जायला सरदेसाई वाडा ही वाट आहे, तर आपण आता तिथून जाऊया। तर मित्रांनो, आपण आता इथून जातो सरदेसाई वाडाच्या इथं, डायरेक्ट इथूनच तिकडे जायची वाट आहे। तर बघूया तिकडचं आता जसं कसं असेल, आपण पहिल्यांदा चालू येते। आणि शेवटी आम्ही सरदेसाई वाड्याच्या इथे येऊन पोहोचलो। आम्ही शोधलेल्या माहितीनुसार ह्या वाड्याची माहिती तुम्हाला सांगतो। जर काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। हा तोच वाडा आहे जिथे आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी किती दिवस वास्तव्य केलं होतं। ही ती जागा आहे ज्या जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांची पावले चालली होते आणि इथूनच त्या मोठ्या विश्वासघाताची सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात कोणालाही वतनदारी देण्याची प्रथा नव्हती आणि संभाजी महाराजांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवली। पण येसूबाई यांचे भाऊ हिरोजी आणि गणूजी यांना एका प्रदेशाची वतनदारी हवी होती। महाराजांनी स्पष्ट नकार दिला। या नकाराने जाळपोळ झालेल्या गणूजी आणि कान्होजी शिर्क्याने इतिहासातील सर्वात मोठा पाप केला, स्वराज्यालाच फितूर झाले। एका दिवशी याच वाड्यात थांबलेल्या संभाजी महाराजांची गुप्त माहिती, ते कुठे आहेत, किती मावळे आहेत, कोकणातले सर्व मार्ग जे छत्रपती संभाजी महाराजांना माहीत होते, अशी सगळी माहिती मुकर्रफ खान याला दिली। मुळात 5-6 दिवस लागणारं मुघल सैन्य या फितुरीमुळे 2-3 दिवसातच संगमेश्वरमध्ये पोहोचलं। आणि ह्या पुढचा सविस्तर इतिहास तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला मी ते लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता। तसंच चालत चालत तुम्ही ह्या वाड्याच्या मागच्या बाजूने आलात तर तुम्हाला महादेवाची 2-3 अशी उद्ध्वस्त झालेली मंदिरं दिसतील आणि ते पाहिल्यावर तुम्हाला समजेल की ही लढाई फक्त राजकीय नव्हती, ही स्वराज्याची होती आणि ही लढाई धर्माची होती। हे आम्ही आता जे सरदेसाई वाडा आहे त्याच्या मागच्याच बाजूला एक विहीर आहे। इथे काही स्कूलमधले माणसं आली आहेत, माहिती देत आहेत, थोडी आपण ऐकलीसुद्धा। आणि आपण थोडं इथली जागा एक्सप्लोर करूया। जुन्या काळातले
खूप अवशेष आणि खूप म्हणजे माकडं आहे तिकडे, भरपूर माकडं आहेत. ते आहे ते आता तुटण्याच्या भागेवर आहे. तरी बघा इथलं बांधकाम आणि आपल्या इथले सगळे रोड वगैरे बघा, नवीन नवीन बांधलेलं सगळं तुटतं. आणि हे बघा अजून वर्षानुवर्ष तसं आहे. सगळे मंदिर ही पडायच्या अवस्थेमध्ये आहेत आता सध्या तरी अजून टिकून आहेत. हे आहे इथलं कोणते कोणते मंदिर होते हां? हे शंकर, गिरोबाणी, नागेश्वर 3 मंदिर. आणि सप्तेश्वर इथून किती लांब आहे जरा? 2-3 किलोमीटर. सप्तेश्वर आणि कर्णेश्वर पण वेगळं मंदिर अजून एक आहे का? वरती अजून ना. थँक्यू. तर भाऊ ना, आपण आता इथून डायरेक्ट निघूयात सप्तेश्वर मंदिराच्या इथे, नाही तर कर्णेश्वर मंदिराच्या इथे. इथून 2 ते 3 किलोमीटर आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर इथून जाऊया आणि बघूया तिथला दृश्य कसं दिसतं आपल्याला. तर इथून जातो डायरेक्ट सप्तेश्वर मंदिराच्या इथे. तुम्ही इथं समोर बघू शकता. इथेच बाहेर जेव्हा पडाल तिथून तुम्हाला इथे बोर्ड दिसून जाईल. बघा आपण सप्तेश्वर नाही, आपण आता कर्णेश्वर मंदिराच्या इथे जातो. मॅप लावूया कारण आपण पण नवीन आहोत इथे. तर संगमेश्वरच्या आतमध्ये येताना तेव्हा तुम्हाला आतमध्ये जायचं असेल पण तुम्हाला जाता येणार नाही, कारण इथे एवढे शॉर्ट्स सीन वगैरे आहेत चांगले, तर तुम्हाला बघण्यासारखे आहेत. तर आमचा ड्रोनवाला आहे तो सारखा कंटिन्यू थांबतो इथे. सारखा एक मंदिर आहे, इथल्या मंदिराचा आपण ड्रोन शॉट घेऊया आणि तुम्हाला दाखवूया. चप्पल इकडे बाहेर काढू. जाऊ शकतो आतमध्ये. आम्हाला थोडी माहिती द्या ना मंदिराची. कोणतं मंदिर आहे हे? तिथे 3 नद्यांचा संगम आहे, त्रिवेणी संगम आहे. अलकनंदा, वरुणा, शास्त्री आहे. 3 नद्यांचा संगम असतो. ते मंदिर संगमेश्वर म्हणून वापरण्यात आलं. अच्छा. तिथे बाजूला जर गेलं तर कर्णेश्वरांचं मंदिर आहे. इकडून थोडंसं पुढे आहे. ओके. शिवकालीन कर्णेश्वर मंदिर आहे. हां. आणि इथे सर्व आपल्या सर्वेच्या वाड्यामध्ये संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. अच्छा. तर ह्या गावामध्ये 362 मंदिर होते. ते मुघलांनी त्यावेळी 200 मंदिर तोडले. त्याच्यात काही मोजकीच मंदिराचं शिल्लक आहे आणि चांगल्या अवस्थेत सुद्धा आहेत. आणि तिकडनं बघून आलो प्रत्येक देवळामध्ये मंदिराच्या नंदी होते, त्यांचे शिव तोडण्यात आलेले आहेत. ह्या इकडचं जर बघायला गेलं हे कसबा गावाला तर दक्षिण काशी म्हणून समजलं जातं. कसबा गावला. हा, तिथं दक्षिण आता तिकडे पण काशीला पण काय पहिलं भैरवनाथाचं दर्शन आहे काळभैरवांचं. त्याच्यानंतर काशी विश्वेश्वर. तसं इकडे पण काळभैरवांचं दर्शन झालं की काशी विश्वेश्वरचं दर्शन आहे. अच्छा. आता हे मंदिर कुठल्या म्हटलं आपल्याला? संगमेश्वर. संगमेश्वर मंदिर. त्रिवेणी संगम असल्यामुळे ह्या मंदिराला नाव पडलं संगमेश्वर मंदिर. ठीक आहे. हे मंदिर बांधण्यात कधी आलं होतं? हे 300 वर्षांपूर्वीच आहे. 300 पुढच्या वर्षी. पूर्ण काळ्या दगडामध्ये अगदी चौकल्यापासून अच्छा. त्यांच्या संघातील सरसेनापती मालोजी घोरपडे होते. तर त्यांची समाधी इथून कारभातले गाव 11 किलोमीटर तिथे त्यांची समाधी आहे. संभाजी महाराजांची सासरवाडी श्रींगारपूर 15 किलोमीटर आहे. श्रींगारपूर. ह्या मंदिराचे दर्शन करून आम्ही आता पुढे निघणारच, तेव्हा आमच्यासोबत काहीच हे झालं. रिपीटर घेऊ नका, अजिबात रिपीटर घेऊ नका. व्हिडिओ चालू आहे, काय विषय नाही. आणि जी सेन्सर बसलाय स्टँडचा. मी ITI केलंय, मला ह्यातला काय येतच नाही. आता काय करायचं? काय नाही आपटायचं. आपटून होईल चालू करून.
धक्का मारून देऊया. नाही घेऊन येतो त्याला सांग सेन्सरची गाडी आहे. मी जा ट्रिप डबल सीट जाऊया. त्याला कुठं आणणार ट्रिपलवाल्याला? सेन्सरवाले गॅरेजवाले करत नाही, मी तुम्हाला अगोदर सांगतो. अरे त्याला सांगायला सेन्सर काय लावायचं नाही, त्याला फक्त काढून दे, मी लावीन चिपळूणला जाऊन. तू येतो जाऊन येशील जाऊन सेन्सरची गाडी आहे. कारण डबल सीट त्याला आणायला लागणार. लवकर बघ, फोन लावा मला. तर आईच काय म्हणतात तो अचानक बसलेली धक्का आम्हाला शिवाय दिला कोणीतरी आम्हाला. बसल्या म्हणजे ठीक आहे चालेल. झालं स्टँड वरती केला की चांगली चालू होते. थांब, हा बघ आता चालू होईल बघ. आईच्या गावात या स्टँडच्या माहिती कसं गेलं होतं असंच गाडी पोली बघ गेली. गेला होता स्टँड गेला होता तसं मला सांगा की मला केवढा बघ. होता तेवढा का करतो आणि वरती जर दाबा वर कुठं आहे मंदिर? हा तर गाडी भरपूर वेळानंतर आपण प्रयत्न केला, पण गाडी फायनली चालू केलेली आहे. हात घाण झाले, हात पुसायला गेले पहिले हात व्हायचं का? म्हणून आयत्या वेळेला आणत असतं. आपण आता काय करूया, नाश्ता करायला जाऊया, कारण आपल्या मोबाईलचे चार्जिंग 7 संपले आणि हात वगैरे धुवून सगळं फ्रेश होऊया परत आणि तिथून परत निघूया कर्णेश्वर टेम्पलच्या इथे. गाडी माझा आज पूर्ण भुसा पाडणार आहे, भुसा पाडणार असा. आप भी ठीक करके देता हूँ. अभी मालूम पड़ा मेरे को प्रॉब्लम क्या है. चालू कर. स्पार्क प्लग में लोचा है. ये लौटकर जी डिबरी खोलने का पाना दे मेरे को. ये झालं एक लफडा. गाडीच्या सेन्सरची परत लागली आहे वाटोळच्या. आता आपण तिथून 2 किलोमीटर चालत आलो आहे इकडे गॅरेजमध्ये आणि हे आपल्या गाडीचं आता करणार आहेत काम. आणि ही आहे आपली गाडी जी लागली आहे वाटोळ. तिचं स्टँड लागत नाही अजिबात. तर साहेब कसं वाटते तुमची गाडी? चांगला तुम्हाला प्रतिसाद दिला आहे नाश्त्यामध्ये? तू ऐकलं खूप. आता या गाडीचं सेन्सर काढतोय आपण आणि हिला अशीच नेतो स्टँड काढून हो ना. आणि दूध तिला जर आंघोळी घाल मला मंदिरात येतो आणि असा येतो. अरे आतमध्ये गेलो होतोस ना पाय पडाय? तू आतमध्ये पाय पडायला होतो? मग कुठे गेला? बाहेरच बाहेर होतो नाही उतरून उडवत. म्हणतो एक मंदिर तरी कॅप्चर झालं आपले. कर्णेश्वर आणि बाकी करायचं काय इच्छा आहे का? ओके. कुछ समझ नहीं आया लेकिन अच्छा लगा. तर वाजले 3 आणि आपलं गाडीचं काम वगैरे सगळं क्लिअर झालेलं आहे. ह्या सरांची गाडी ही 5-5 वर्ष अशी धुलेली नाही, काय नव्हती. ती सेन्सरचा प्रॉब्लेम निघाला झालेला आहे. दादाने आपलं काम करून दिलेलं आहे इथे. आणि शेवटी आपण येऊन पोहोचलो श्री कर्णेश्वर मंदिराच्या इथे. साहिल सुतार सगळे एकत्र आहेत ना? हो. या मित्रमंडळी भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे गती जे मनात इच्छा आहेत मनोकामना सगळ्यांचं पूर्ण कर. आता हे मंदिर आहे ना रेकॉर्ड करून घ्या. युट्यूबला पण आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा हातोडा छान तयारी केले. त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. त्याला इंटरलॉक बोलतात. एकात एक दगड ठेवलेले आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कर्ण कर्णाचं कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. 1 2 3 4 देवाच्या खाली, 4 बाजूच्या देवाच्या खाली. हे 4 खांब अखंड दगड आहे. प्रत्येक खांबावर बघा ज्योतिर बघा.
आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजीची सासरवाडी, इसमाईलचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं, पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे, जवळ आहे. अलकनंदा, ओलाणी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वर आहे. नंतर बघा, आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर तुम्ही या परमेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, केस केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ पुढे तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे अहमदनगर रोडला, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ती पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींचा छावा पिक्चर निघाले ना, त्याचं शूटिंग इथेच आहे बघा. नंतर फोटो काढून घ्या. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 30 किलोमीटर जाऊन पाण्याचे कुंड, धामणी, राजवाडी गेला, राजवाडी. आता इकडून धन्यवाद. बस पलीकडे संगम बघा, जवळ आहे, 2 मिनिटं. मित्रांनो, तुम्हाला आता ड्रोन शॉट पिक्चरचे दाखवले आणि इथं सगळं शिलालेख सगळं एकदम प्राचीन आहे आणि एकदम कोरीव काम चांगलं आहे. आता आपण जातो इथून थेट हे कर्णेश्वर आहे, आता सप्तेश्वर राहिलं आपलं मंदिर. तिथून बघू जमलं तर संभाजी महाराज यांच्या सासरवाडीत जायला मिळालं तर तिकडे पण जाऊन येऊया. तिकडे जसं तुम्ही जवळ जाताय तसं रोड एकदम विस्तार होऊन जातो. रोड संपतो डांबरी, इथून कच्चा रोड चालू होत आहे जांभ्याच्या मातीचा. तुम्ही बघू शकता इकडे दोघं जी आपल्या रोड होती ती पुढे पोहोचली असतील ऑलमोस्ट. आणि इथून एकदम दरी टाईप व्ह्यू आहे भाई. तर गाईज फायनली आपण आता पोहोचलो आपल्या नेक्स्ट लोकेशनमध्ये, म्हणजे संगमेश्वरमध्ये सप्तेश्वर मंदिराच्या इथे. तर आपण इथं आता आलो आहे, बघूया आसपासचा परिसर कसा आहे आणि थोडी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या गाडीचं पार्क केले आहेत, जरा असू द्या, ठीकठाक आहे. इथे एंट्री पॉईंट असा आहे इथून जायला आपल्याला. जरा इथून काढून ठेवायचं पुढे. हे मंदिर काढायचं इथून असं दिसतंय. चप्पल कवड्या आणि इथून बाकीचा प्रवास आपण अणवाणी कवड्या. अणवाणी तू हुशार आहेस. एक इकडे दुसरा, इथे तिसरं, चौथा, ते 5वं आणि इथे एक आहे 6वं आणि 7वं त्या साईडला. हे 7 पाठ दिसत आहेत ते 7ही पाठ वेगवेगळ्या झऱ्यांचे आहेत आणि ते एकत्रित करून ह्या मधल्या कुंडात सोडले जातात. म्हणून ह्याला 7 प्रवाहांचा देव म्हणून सप्तेश्वर असं ओळखलं जातं.
इथे गाईज मासे आहेत, हे बघा. मळ्याचे मासे आहेत. अरे सक करतात रे ते, चावत नाहीत असे. तरी भीती वाटते. मोठे मासे आले, भीती वाटते. काय दिसा लागला आता एकदम. चल पाय टाक, बघू किती मासे येतात. टाक पाय, ते मासे पाय स्टेबल ठेव, खाली चिटकव पाय पाण्याला, एकदम चिटकव खाली. नाही रे, ते येतात चिकटवून मेलं बिलं तर माझं. मासे नाही मरत. आय ट्राय फाईट. एक प्रॉपर भेटत नाही रे व्हिडिओ. बघ हे बघ किती तिला बघ आता. हे बघ तू शहर येतात. चार आहे म्हण. फायनली आपलं इथलं सगळे ब्लॉग आता कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला माहिती चांगली मिळाली असं ही अपेक्षा करतो, कारण घरी जाऊन माहिती सांगणार आहे मी. ड्रोन शॉट वगैरे कसे वाटले, आपला ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग आम्ही कुठे जाऊ त्याची हिंट तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळून जाईल. सो आपल्याला नक्की फॉलो करा. ड्रोनचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. असं काय नाही, आपलं कोल्हापूरला टाकलेला व्हिडिओ. बाकीची हिंट तुम्हाला मिळून जातील नंतरमध्ये. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.